करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला संभाजी ब्रिगेडनं आपला विरोध कायम ठेवलेला आहे। कल्याणच्या SM5 मल्टीप्लेक्सच्या तिकीट खिडकीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली। पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत प्रेक्षकांनी सुद्धा हा चित्रपट पाहू नये असं आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलं। केवळ बुकिंग ऑफिसची तोडफोड करून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते थांबले नाही तर त्यांनी खुर्च्यांचीही तोडफोड केली। सध्या आंदोलन शमलेलं असलं तरी सुद्धा घटनेच्या पार्श्वभूमीवर इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दिवाळी संपली तरी दिवाळीचा बोनस पदरात न पडल्यानं भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 4,500 कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं। 25 ऑक्टोबरपर्यंत बोनस आणि पगार मिळावा असे शासनानं आदेश देऊनही अजून पगार हाती पडला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं। भीक मागत शहरभर फिरून गोळा केलेली रक्कम पालिकेच्या आयुक्तांना भेट म्हणून दिली जाणार आहे। वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरून एका माजी सैनिकानं केलेल्या आत्महत्येनं दिल्लीतलं वातावरण तापलेलं असतानाच आता पुण्यातही काँग्रेस आणि आपनं भाजप विरोधात आंदोलन छेडलं। फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात काँग्रेसनं आंदोलन केलं तर भाजपच्या पुणे शहर कार्यालयासमोर आप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या। दारूच्या नशेत झालेल्या एका भांडणामुळे ठाणे स्थानकावर घडलेल्या अपघाताची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। राहुल मुसळे असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे। 27 ऑक्टोबरला रात्री 9:30च्या सुमारास हा अपघात घडला। मृत राहुल मुसळे आणि इतर 2 साथीदारांचा स्टेशन बाहेरील खेळणे विक्रेत्याशी वाद झाला। राहुल मुसळे यांनी खेळण्याची बंदूक घेतली आणि पैसे न देताच ते स्टेशनच्या दिशेने निघाले। मात्र जेव्हा विक्रेताही आपल्या पाठीमागे येतोय हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते थेट रेल्वे रुळांवरती उतरले। मात्र त्याच वेळी समोरून लोकल आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। काल रात्री उशिरा लागलेल्या आगीत औरंगाबादच्या वाळुंज इथलं सॅमसंग कंपनीचं गोदाम जळून खाक झालंय। या दुर्घटनेत तब्बल 500 फ्रीज आणि 500 वॉशिंग मशीनचा कोळसा झालाय। दरम्यान आगीमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार गोदामातनं एकाएकी आगीचे लोळ बाहेर यायला सुरुवात झाली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथकानं धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले। तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नांनी या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं। 31वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 4 डिसेंबरला पार पडणार आहे। रन फॉर पुणे ही यावेळची थीम असेल। पुणे शहराचा सर्वत्र प्रसार आणि प्रचार व्हावा हे या मॅरेथॉनचं प्रमुख ध्येय आहे। या स्पर्धेला रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेली ललिता बाबर, सुधा सिंग, कविता राऊत, आदिल सुमारीवाला, रचिता मिस्त्री हे खेळाडू उपस्थित असतील। पूर्ण मॅरेथॉन 42 किलोमीटरची तर अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटरची असणार आहे। जर तुम्ही येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान करणार असाल तर तुम्हाला हॉटेलिंगमध्ये 25% सूट मिळू शकते। कारण महाराष्ट्राच्या पर्यटन विभागानं या संदर्भात पुढाकार घेत ही खास सवलत दिली आहे। मतदानाची खूण आणि आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर सरकारी किंवा खासगी हॉटेलमध्ये तुम्हाला 25% सवलत मिळेल। खास करून शहरी लोकांनी गावाकडे जात मतदानाचा हक्क बजावावा असा हेतू यामागे आहे। निवडणुकांच्या तोंडावर येत्या काही दिवसात मुंबईत विकास कामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू होईल आणि त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत। प्रकल्पांच्या यादीमध्ये प्रस्तावित सागरी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल आणि बांद्रा ते विरार या लोकल मार्गाचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, अरबी समुद्रातलं महत्त्वाकांक्षी शिवस्मारक आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा समावेश आहे। हेच प्रकल्प 2019 पर्यंत कार्यान्वित करून त्याचा फायदा पुढील विधानसभेच्या निवडणुकीत घेण्याचा भाजपचा मानस असेल। दिवाळीनंतर आता राज्यभरात थंडीचा जोर वाढू लागलाय। याआधीच नाशिकमध्ये शिरकाव केलेल्या थंडीनं आता चांगलाच जम बसवलाय। नाशिकमध्ये आज 11.9 तर निफाडमध्ये 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर पुण्यातलं तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी आहे। पुण्यामध्ये आज 12.1 अंश सेल्सिअस इतकं कमी तापमान होतं। महाबळेश्वरमध्ये पारा 13 अंशांवर आहे। त्यामुळे सुरुवातीला गुलाबी वाटणारी थंडी आता बोचरी वाटू लागली आहे। सांगलीमध्ये एका चालत्या दुचाकीत साप शिरल्यानं चालकाची चांगलीच भंबेरी उडाली। सांगलीतल्या तात्यासाहेब मळ्याच्या रस्त्यावरून एक दुचाकी जात असताना समोरून साप आडवा गेला। साप निघून गेल्याची खात्री करण्यासाठी दुचाकी थांबवण्यात आली मात्र साप कुठेच दिसेना। साप गेला तरी कुठे असा प्रश्न पडलेला असतानाच तो गाडीच्या इंजिनात जाऊन लपल्याचं दिसलं। त्यानंतर सर्पमित्रांना बोलावून या 10 फुटी सापाची इंजिनातनं सुटका करण्यात आली। चीनमध्ये धरणावर अडकलेल्या एका मादी पांडाची सुटका करण्यात आली आहे। सुटकेचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। चीनच्या झेंगहे हायड्रो पॉवर स्टेशनवरती
एक मादी पांडा अडकल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं। नदी पार करताना पांडा धरणाच्या सांडव्यामध्ये अडकला होता आणि काहीही न सुचल्यानं गोंधळून गेला। धरणावरच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पाहिल्याबरोबर तातडीनं वनाधिकाऱ्यांना बोलावलं आणि सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर या मादी पांड्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं गेलं। काही प्राथमिक तपासण्या केल्यावर या मादी पांड्याला जंगलात सोडून देण्यात आलंय।